कर्जमाफी केली नाही, शेतकऱ्याची अवलाद लावणारी जर तुम्हाला झटका जर या निवडणुकीमध्ये दिला नाही तर हे सर्व जे चाललंय हे वाईट आणि विदारक आहे। शेतकरी म्हणून, माणूस म्हणून त्याचा विचार करा। त्याच्यात काय लिहिलेलं आहे माहितीये का की सोयाबीन पेरण्याऐवजी शेती विकून तो पैसा बँकेत टाकून त्या व्याजावर किंवा इतर लोकांची रोजमजुरी करून जगणं बेटर वाटतंय, अशा पद्धतीच्या भावना शेतकरी व्यक्त करतोय। महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची 2019 ते 2024 या टर्मची शेवटची कॅबिनेट काल संपन्न झाली। या कॅबिनेटमध्ये शेतीविषयक काय काय निर्णय झाले आणि सर्वात महत्वाची शेतकऱ्याची मागणी होती कर्जमाफी, त्या कर्जमाफीचं काय झालं याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 19 जिल्हे, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले 2 जिल्हे याचा त्या ठिकाणी समावेश केला। त्यानंतर जो तुकडेबंदीचा GR आहे त्याच्यामध्ये सुधारण्याबद्दलचा एक GR केला, पशुसंवर्धनाबद्दलचा केला आणि अजून अशा छोट्या मोठ्या 4-5 शेती संदर्भातल्या गोष्टी त्यांनी केल्या। बाकी त्यांनी इतर गोष्टींना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं। परंतु जी या बळीराजाची शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या कर्जमाफीचं काय झालं ते सांगा किंवा कर्जमाफीचा निर्णय घ्या, परंतु त्याच्यावर सरकारनं ब्र शब्द सुद्धा काढला नाही। अजित पवारांनी माहिती मागवली होती, त्यांनी चाचपणी सुद्धा केली होती। एकंदर किती कर्ज आहे, राज्यावर किती बोजा चढू शकतो या संदर्भातली सगळी माहिती सुद्धा त्यांनी घेतली होती। परंतु अजित पवारांच्या त्या ठिकाणी त्यांनी जी माहिती घेतली त्याला पुढे त्याच्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळाला नसावा। कदाचित एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार सुद्धा असतील, यांना आता राज्याच्या तिजोरीची चिंता असावी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नसावी। परंतु त्यांना माझा प्रश्न आहे की एकीकडे 46 ते 48 हजार कोटी रुपये याच महाराष्ट्र राज्यावर 7 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असताना तुम्ही एवढा बोजा चढत होतात, त्यावेळेस तुम्हाला तिजोरीचा विचार आला नाही का? परंतु एका दाण्याचे 1000 दाणे करणारा आणि आपल्या स्वतःला तोट्यात घालून शेती पिकवणारा आणि सध्याच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उत्पादन काढून द्यायची मशीन म्हणून ज्याचा तुम्ही सत्ताधारी, कर्मचारी, व्यावसायिक लोक वापर करताय, त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही? सरकार तुम्हाला या माध्यमातून मी सांगतोय, तुम्ही जरी शेतकऱ्याला गृहीत धरत असाल, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणता, परंतु निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी मरमर मरतोय, त्याच्यासाठी कर्जमाफी तुम्ही करत नाही। तुम्हाला याला ठासून सांगायचंय, हा देश कृषीप्रधान आहे, हे राज्य कृषीप्रधान आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमचा इंगा काय असतो तो फक्त 5-10% तुम्हाला दाखवून दिलेला आहे, परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार ध्यानावर येईल असं आम्हाला वाटलं होतं। परंतु आता शेवटची कॅबिनेट झाली तरी सुद्धा सरकार ध्यानावर आलेलं नाही। शेतकऱ्यांना देताना सरकारला त्या ठिकाणी तिजोरीची चिंता आहे, म्हणून ती तिजोरीची चाबीच शेतकऱ्याजवळ आहे। त्यामुळं तुम्ही आता ते केलं नाही तर तुम्हाला याचे परिणाम येत्या विधानसभेला बघायला मिळतील। शेतकऱ्यांनी सरळ भूमिका घेणं गरजेचे आहे। कर्जमाफी नाही तर मतदान नाही। आपल्याला माहितीये आता महायुतीमध्ये अजित पवार आहेत, फडणवीस आहेत आणि शिंदे आहेत, यांनी तर कर्जमाफी दिलेलीच नाहीये। त्यानंतर इकडे जे आहेत महाविकास आघाडीमध्ये, हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा जोर देत नाहीत। हे काय धुतल्या तांदळाचे आहेत का? हे नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना बी काही घेणदेण नाही। हे सगळे जे आहेत या सगळ्यांना आपल्या भावनांशी काही घेणदेण नाही, यांना फक्त सत्तेशी आणि खुर्चीशी मतलब आहे। परंतु त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सत्तेची चाबी शेतकऱ्याजवळ आहे आणि म्हणून हे लाभाडीपणा शेतकऱ्यासोबत करतात, शेतकऱ्यांच्या भावनांशी हे लोक खेळतात। आणि ह्या महाविकास आघाडीवाल्यांनी जर का त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ठळकमध्ये पहिला मुद्दा जर कर्जमाफीचा घेतला नाही तर मग ना आघाडी ना युती, परिवर्तन महाशक्तीला त्या ठिकाणी मतदान करूयात किंवा तिसरा पर्याय निवडूयात। वंचित असेल, मनसे असेल, इतर लोकांना मतदान करा। आपली ताकद काय असती ती यांना दाखवून द्या। आपण जी मागणी केली त्या मागणीचा विचार करून त्याच्यावर अंमलबजावणी जर केली नाही तर या लोकांना यांचा हिसका दाखवणं गरजेचं आहे। सत्तेसाठी चॉकलेट दाखवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे। अरे तुम्ही कितीपर्यंत राजकारण करा? मरतोय ना शेतकरी। सध्या पेपरचे कात्रनं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याच्यात काय लिहिलेलं आहे माहितीये का की सोयाबीन पेरण्याऐवजी शेती विकून तो पैसा बँकेत टाकून त्या व्याजावर किंवा इतर लोकांची रोजमजुरी करून जगणं बेटर वाटतंय, अशा पद्धतीच्या भावना शेतकरी व्यक्त करतोय। ना त्याच्या सोयाबीनला भाव, ना त्याच्या कापसाला भाव, ना त्याच्या आयुष्याला भाव। एवढं सगळं असताना तरी तुम्ही त्याचा विचार करत नाही। आणि आता आम्ही बोलायला गेलो तर कृषी मंत्र्यापासून, फडणवीस पासून तर फार केंद्रीय कृषी मंत्र्यापर्यंत तुम्ही आम्हाला शिकवता की जागतिक बाजारपेठेमध्ये भाव नाही, सरकार तर प्रयत्न करतंय, 5000 रुपये टाकले। अहो हेक्टरी अनुदान बघितलं का कधी? असलं हेक्टरी अनुदान असतं? हेक्टरी अनुदान नुकसान भरपाईचं असतं। भाव फरक योजना ही क्विंटलला असते।
एवढंही सरकारला कळत नाही? इतरांसाठी सगळं आहे तुम्हाला, परंतु याला जबाबदार कोण आहे? तर तुम्ही गेंड्याच्या कातडीचे सगळे, पांढऱ्या कपड्यातले सगळ्या पक्षाचे. शेतकरी नेत्यांनी पण लाजा सोडल्यात. मला मंत्रिपद मिळेल का, मला महामंडळ मिळेल का, मला आमदारकी मिळेल का, मला खासदारकी मिळेल का? अरे शेतकऱ्याच्या आयुष्याचा काही विचार करणार आहे की नाही तुम्ही? नालायकपणा लावलाय सगळा, राज्य गहाण टाकलंय. खरा मालक या राज्याचा शेतकरी आहे, परंतु तोच मरतो आहे. तो तुमच्या धोरणांमुळे मरतो आहे. आज त्याच्या मालाला भाव भेटत नाही, तर त्याला आर्थिक सक्षम करणं, त्याला आर्थिक साक्षर करणं, त्यासाठी काम करणं, त्यासाठी एनजीओ उभा करणं, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बांधावर उतरणं, हे शेतकऱ्यांमधले अभ्यासक समोर ठेवणं आणि या सगळ्यांना घेऊन त्याच्यावर तोडगा काढणं, हे सरकारचं काम नाही. सरकारला मायबाप म्हणतो ना आम्ही शेतकरी, सरकार पालक आहे ना. सरकारचं काम नाही का या सगळ्या गोष्टी? आचारसंहिता लागली, सगळ्या कुरगुड्या करू राहिले एकमेकांवर. शेतकऱ्याचं काय? शेतकरी आणि येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, हे तुम्ही ध्यानात घ्या. कर्जमाफी केली नाही, शेतकऱ्याची अवलाद लावणारी जर तुम्हाला झटका जर या निवडणुकीमध्ये दिला नाही तर तुम्ही काय? ते महाविकास आघाडीवाले सुद्धा तसेच आहे. 70 वर्ष त्यांनी सुद्धा आम्हाला लुटायचंच काम केलं. तुम्ही त्यांना डावलं, तुम्हाला बसवलं, तर तुम्ही काय त्यांचेच मावस भाऊ निघाले. कुठे जावं शेतकऱ्यानं? शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या मतदान हे त्या ठिकाणी विचारपूर्वक करावं. आता पाणी म्हणजे इथपर्यंत डोक्यावरनं गेलेलं आहे, गुदमरून मरायची वेळ आलेली आहे. कशालाच भाव नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला भाव नाही. हे सर्व जे चाललंय हे वाईट आणि विदारक आहे. शेतकरी म्हणून, माणूस म्हणून त्याचा विचार करा. सुख, सन्मान आणि स्वाभिमानानं फंडामेंटल राईट्स घेऊन जगणं हा त्या शेतकऱ्याचा सुद्धा अधिकार आहे. इतका जीव मुठीत धरून जगतोय. भयान साधी सायकलही घेऊ शकत नाही हो लेकराला. त्याच्या लेकरू रडतंय, सायकल मागतंय की बाबा सगळ्या गल्लीतल्या पोरांना सायकल आहे, मला सायकल घ्यायची आहे. बाप म्हणतो ठीक आहे बाबा आपण करतो काहीतरी. माय ओरडते की याच्यात आपला उत्पादन खर्च सुद्धा या सोयाबीन मधून वसूल होत नाहीये, कुठनं आणायची तुला सायकल? गरीब गरीब होत चाललाय, मरत चाललाय. श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. चेले चपाटे राजकारणी धनदानगे फुकटचे पैसे खाऊन उरायले. खूप वाईट आहे. धन्यवाद.